नमस्कार मंडळी, मी आहे तुमची ग्रॅनी आणि तुम्ही पाहत आहात कुक विथ ग्रॅनी. आज आपण बनवणार आहोत हटके आणि चविष्ट द्राक्षाचं पंचामृत. नेहमीचं पंचामृत तर आपण खातोच, पण द्राक्षाच्या पंचामृताची चव इतकी भन्नाट आहे की तुम्ही बोटं चाखत राहाल. त्यासाठी लागणारं साहित्य असं: द्राक्षांच्या फोडी 1 कप, अखंड द्राक्ष अर्धा कप, कढीपत्त्याची पानं 7 ते 8, चिरलेला गूळ पाव कप, हिरवी आणि लाल मिरची प्रत्येकी 1, हिंग आणि हळद प्रत्येकी 1 चिमूट, दाण्याचा कूट आणि रिफाईंड तेल प्रत्येकी 2 टेबलस्पून, जिरे, मोहरी, शहाजिरे, कलौंजी, धणेपूड, जिरेपूड, आलं पेस्ट, तांबडं तिखट, गरम मसाला आणि बारीक मीठ हे सगळं प्रत्येकी अर्धा टीस्पून. सगळ्यात पहिल्यांदा मी इथं द्राक्षाच्या घड्यातून द्राक्ष सुटी करून घेतलेली आहेत. मिठाच्या कोमट पाण्यामध्ये हलक्या हाताने ही द्राक्ष आपल्याला आता धुवून घ्यायची आहेत. आपण ती 2 वेळेस धुणार आहोत, म्हणजे ती स्वच्छ आणि वापरण्याजोगी होतील. द्राक्ष धुवत असताना त्याच्या टोकाला असणाऱ्या छोट्या छोट्या काड्या काढून टाकायच्या. त्यातलं सगळं खराब पाणी आता आपण काढून टाकूयात, म्हणजे द्राक्ष निथळवून घेऊयात. पाहिलं ना कसं खराब पाणी निघतं ते. दुसऱ्यांदा द्राक्ष धुताना मात्र मिठाचं कोमट पाणी न वापरता साधं पाणी वापरायचं आहे, म्हणजे द्राक्षांची सालं सुरकुतत नाहीत. तुम्हाला दिसत असेल आता मागच्यापेक्षा त्या मानाने कम्पॅरेटिव्हली कमी डस्ट दिसतीये. नॅपकिन पसरवून धुतलेली द्राक्ष आपण टिपून घेऊयात, कारण ओली द्राक्ष जर तशीच चिरली तर द्राक्षाचा रस आणि द्राक्ष धुतल्याचं पाणी एकत्र होऊन आपलं पंचामृत जे आहे ना ते गिजगीचं होईल आणि पानसट होईल. तुम्ही पाहू शकता आपलं द्राक्षातलं पाणी व्यवस्थित टिपलं गेलेलं आहे. त्याच्यात आपल्याला छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आहेत. फोडी करत असताना वरचा शेंड्याचा भाग आधी कट करायचा आणि मगच फोडी करायच्या. फोडी करत असताना द्राक्ष फुटणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. अशा पद्धतीने धुतलेल्या सगळ्या द्राक्षांच्या आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत. झालेल्या द्राक्षांच्या फोडी कपात घालून आता आपण मोजून पाहूयात. तुम्ही पाहू शकता बरोबर 1 कप आपल्या द्राक्षांच्या फोडी झालेल्या आहेत. आता अर्धा कप अखंड द्राक्ष घेऊन ज्युसरमध्ये आपण त्याचा जाडसर रस करून घेऊयात, ज्याला दरदरी पेस्ट असं म्हणतात ना तशी करूयात. हा रस आपल्याला पंचामृतामध्ये घालायचा आहे, त्यामुळे तो फार फाईन पेस्ट करायला जायचं नाही. पाणी वगैरे तर अजिबात घालायचं नाही. तुम्ही पाहू शकता जरा जाडसर असाच रस तयार झालेला आहे. पंचामृत करण्यासाठी आता आपण गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यावरती आपण त्याच्यामध्ये घालूयात 2 टेबलस्पून रिफाईंड तेल आणि कढई गोल फिरवून तेल कढईला आतल्या बाजूने स्प्रेड करून घेऊयात, म्हणजे आपण जे जिन्नस कढईमध्ये घालणार आहोत ते कढईला अजिबात चिकटणार नाहीत. तेल व्यवस्थित तापलं की त्याच्यामध्ये घालूयात अर्धा टीस्पून मोहरी. मोहरी व्यवस्थित तडतडली की मगच आपल्याला अर्धा टीस्पून जिरं घालायचं आहे, अर्धा टीस्पून शहाजिरं आणि अर्धा टीस्पून कलौंजी. हे सगळं व्यवस्थित तडतडू द्यायचं, म्हणजे त्याचा क्रंचीनेस जो असतो ना तो पंचामृतात जाणवतो. तडतडायला सुरुवात झाली की लगेचच गॅस बंद करायचा, म्हणजे जिन्नस जळत नाहीत. सगळे जिन्नस व्यवस्थित तडतडले की घालूयात एका हिरव्या मिरचीचे बारीक केलेले काप, 1 लाल मिरचीचं बोंड आणि 7-8 कढीपत्त्याची पानं. हे सगळं छान तळून घेऊयात. गॅस बंद असल्यामुळे आपले कोणतेही जिन्नस जळणार नाही आहेत. एक लक्षात ठेवायचा, कढीपत्ता मात्र कुरकुरीत झाला पाहिजे. आता चिमूटभर हिंग घालूयात आणि आता आपल्याला गॅस पुन्हा चालू करायचा आहे. गॅस ऑन केल्यावर द्राक्षाचं केलेले जे आपण काप होते ना ते फोडणीत घालायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. फोडणीमध्ये द्राक्षाच्या फोडी चांगल्या परतल्यानं की त्या जरा खरपूस आणि खमंग होतात आणि पंचामृत जास्त चविष्ट होतं. व्यवस्थित परतल्यावर द्राक्षाचा बदललेला रंग तुम्हाला दिसत असेल. द्राक्षाच्या फोडी परतून झाल्यावर आपण त्याच्यामध्ये घालूयात 1 चिमूटभर हळद, अर्धा टीस्पून धण्याची पूड, अर्धा टीस्पून जिऱ्याची पूड, अर्धा टीस्पून काश्मीरी लाल मिरची
लाल मिरचीमुळे रंग छान येतो. आणि अर्धा टीस्पून गरम मसाला. आता घातलेले सगळे जिन्नस आपण व्यवस्थित हलवून घेऊयात. घातलेले मसाले आणि द्राक्षांच्या फोडी आता आपण शिजवून घेणार आहोत. पण त्याआधी द्राक्षांचा जो आपण दरदरा रस केलेला होता ना, तो आपण सगळा त्याच्यामध्ये घालूयात आणि पुन्हा हलवूयात. द्राक्ष जरी आंबट असली ना, तरी त्यात आपण घातलेले हिरवी मिरची, लाल मिरची, तांबडं तिखट, गरम मसाला यांमुळे साहजिकच पंचामृताला आता तिखी चव आलेली आहे. आणि ती थोडी घालवण्यासाठी घालूयात अर्धा कप चिरलेला गूळ. थोडं परतून घेऊयात म्हणजे गूळ पंचामृतामध्ये व्यवस्थित मिक्स होईल. आणि 2 मिनटं झाकण ठेवून व्यवस्थित वाफवून घेऊयात. 2 मिनटं झालेली आहेत आणि आपल्या द्राक्षांच्या फोडी छान शिजलेल्या आहेत. आता स्वाद वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून आलं पेस्ट घालूयात. व्यवस्थित घोटून घेऊयात. पंचामृत मिळून येण्यासाठी 2 टेबलस्पून दाण्याचा कूट घालूयात. तो पंचामृतात व्यवस्थित एकजीव करून घेऊयात. आणि आता सगळ्यात शेवटी चिमूटभर मीठ घालूयात. मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता. पंचामृताला छान उकळी आलेली तुम्ही पाहू शकता. गॅस बंद करूयात आणि त्यावर झाकण ठेवून व्यवस्थित एक वाफ काढूयात. जेवणाची रंगत दुप्पट वाढवणारं आपलं हे पंचामृत तयार झालेलं आहे. तुम्ही ते पोळी, भाकरी, पुरी, पराठा कशाबरोबरही तोंडी लावू शकता. हे पंचामृत एरवी तर आपण करूच, पण सणावारालाही करून पहा आणि मला कमेंट करून कसं झालं ते नक्की कळवा. काय मग मंडळी, आवडला ना व्हिडिओ? चला तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.